महाप्रसाद अशा प्रकारे एकादशीला होणारा कार्यक्रम, तसेच जानेवारी महिन्यामध्ये आपण सारेजण बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा करत असतो। या साऱ्या कार्यक्रमांशी आपण सारेजण परिचित आहात, परंतु अजून माझा काही परिचय नाही। पण धन्यता वाटते महाराज एका गोष्टीची, की या साधूने माझा अंगीकार केलेला आहे, या साधूच्या परिवाराने माझा अंगीकार केलेला आहे। या पांडुरंग परमात्म्याने, या रुक्मिणी मातेने माझा अंगीकार केलेला आहे, याची धन्यता आहे। वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज सुकासे, अर्थात भौतिक संबंधाचा विचार केला तर माझे सासरे, यांच्या जीवनक्रमाशी आपण सारेजण परिचित आहात। आपण साऱ्यांनी त्यांचं जीवन जवळून पाहिलेलं आहे। या साधूच्या परिवारामध्ये माझं येणं तर झालं, परंतु या साधूचा सहवास मला प्राप्त झाला नाही, याचं दुर्दैव। या ठिकाणावरती यायला मला जरासा उशीर झाला, परंतु साधूने अंगीकार केलेला आहे ना, याची धन्यता ही अधिक आहे। आणि भगवतीच्या कृपेने आपणा साऱ्यांसारखे प्रेमळ भाविक भक्त मला प्राप्त झाले। माते समान असणाऱ्या साऱ्या सासा, समवयाच्या मैत्रिणी आणि वहिनी वहिनी म्हणून हाक मारणारे सारे ज्येष्ठ कनिष्ठ भाऊ मला प्राप्त झाले, याची धन्यता ही अधिक आहे, याचा हर्ष आहे। आपण सारे भाविक भक्त गेल्या अनेक वर्षांपासून या आश्रमामध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये तनाने, मनाने, धनाने जे काही वैभव आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्या वैभवाचा विनियोग आपण सारेजण गेल्या कित्येक वर्षांपासून या आश्रमासाठी, या भगवंतासाठी आणि या साधूच्या परिवारासाठी करत आहात। आता मी आलेली आहे ना, सद्गुरूंच्या कृपेने जे मला प्राप्त झालेलं आहे, भगवतीच्या कृपेने जे शब्दधन प्राप्त झालेलं आहे, त्याचं सहाय्य घेऊन मी इथून पुढे भगवंतांचं, सद्गुरूंचं आणि आपल्या साऱ्या प्रेमळ भाविकांचा सेवा करण्यासाठी तत्पर आहे महाराज। ज्या भगवतीच्या कृपेने आपल्याला हे सारं प्राप्त झालेलं आहे, त्या भगवतीची शरणागती, त्या भगवतीची भक्ती, त्या भगवतीची उपासना करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। काही काही वेळेला बऱ्याच साधकांना असं वाटतं आणि असा विचार करून साधक मागे राहतात की माझ्याकडून होईल की नाही, भगवती भगवंत माझ्याकडून करून घेतील की नाही, असा विचार करून बरेच साधक सेवा करायचे मागे राहून जातात महाराज। आपल्याला पुष्कळ करावं वाटतं, परंतु शंका मनामध्ये, तर लक्षात घ्या, आपल्याला करावं वाटणं हे काय आपलं वाटणं असतं का? हे जिच्या कृपेमुळे वाटणं आहे महाराज, ती करून घेत असते। तिला करून घ्यायची इच्छा झाली तर ती करून घेत असते। असं मनाला वाटणं हे काय आपलं नाही, आणि करणं जर आपलं नाही महाराज, तर वाटणं आपलं कसं असू शकेल? आपण म्हणून जातो की हे काय माझ्याच्याने होणं शक्य होतं का? हे भगवंतांनी करून घेतलं, हे भगवतीनं करून घेतलं।
मग ती जर का करून घेते आहे, करणं जर का तिचं आहे महाराज, तर वाटणं आपलं कसं असू शकेल? परंतु गेल्या अनेक वर्षांपासून, कित्येक वर्षांपासून आपण सारे भाविक भक्त सेवा करत आहात आणि इथून पुढे सुद्धा कायम आपण सेवा करत राहू. कारण सत्कर्माचं अनुष्ठान करणं ही दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. एवढंच नव्हे तर सत्कर्म झालं पाहिजे असं वाटणं सुद्धा दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. ही फार मोठी उपलब्धी आहे. सत्कर्म करावं वाटणं, करण्याची इच्छा होणं ही फार मोठी उपलब्धी आहे महाराज. अहो, कोट्यावधी जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात, परंतु साऱ्यांनाच काही आजपर्यंत सत्कर्म करावं वाटलं का? सारेच काही आपल्याला सत्कर्म करताना दिसतात का? नाही महाराज, साऱ्यांनाच इच्छा होत नाही. परंतु जे भाग्यवान आहेत, जे पुण्यवान आहेत, ज्यांच्यावरती भगवतीची कृपा आहे, त्यांना सत्कर्माचं अनुष्ठान करावं वाटणं ही तिची कृपा आहे. यात आपलं काही नाही. भगवतीचं साधं स्मरण सुद्धा होणं ही सुद्धा काही सामान्य गोष्ट नाही महाराज. म्हणून जिच्या कृपेमुळे आपलं जीवन चाललेलं आहे ना, नवे नवे कोट्यावधी वर्षांपासून जी भगवती आपला सांभाळ करते आहे, त्या भगवतीच्या अनुष्ठानामध्ये, त्या भगवतीच्या सेवेमध्ये आजपासून आपलं जीवन हे सार्थकी लागणार आहे. अहो, आजपर्यंत कोट्यावधी भक्तांनी त्या भगवतीची उपासना केली, भगवतीची साधना केली, भक्ती केली आणि भगवतीला प्रसन्न करून घेतलं. कारण जन्माला आल्यानंतर भगवतीची उपासना करणं, भगवतीची भक्ती करणं फार आवश्यक गोष्ट आहे. लक्षात घ्या, हे आपलं फार मोठं परम कर्तव्य आहे. इतरांसारखं जन्माला येणं, जन्माला आल्यानंतर पशुपक्ष्यांप्रमाणे जीवन जगण्यात काही अर्थ नाही. असं तर कोट्यावधी जीव जन्माला येतात, पशुपक्ष्यांसारखं जीवन जगतात आणि मरून जातात. असं जीवन जगणं हे व्यर्थ आहे. निदान इतक्या खालच्या तळाला आपण तरी जाऊ नये असं जर वाटत असेल तर भगवतीची भक्ती आरंभ करून द्यायला पाहिजे, तिची शरणागती आरंभ करून द्यायला पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये 88 लक्ष योन्या आहेत, 88 लक्ष जन्म आहेत महाराज. एवढे जीव या मृत्यू लोकामध्ये राहतात, परंतु सारेच काही भक्ती करताना दिसत नाही. आणि या 84 लक्ष योन्यांमध्ये असणारा एक घटक तुम्ही मी, ज्याला मनुष्य असं म्हणतात. इतरांना जरी काही कर्तव्य नसले तरी तुम्हाला मला तर कर्तव्य आहेत ना. मनुष्याला कर्तव्य आहे. मग ते आईचं कर्तव्य असो, पित्याचं कर्तव्य असो, भावाचं कर्तव्य असो, शेजाऱ्याचं कर्तव्य असो, बहिणीचं कर्तव्य असो, हे झाले कर्तव्य जे प्रत्येक मनुष्याला जन्म झाल्याबरोबर प्राप्त होऊन जातात. हा झाला भौतिक धर्म. प्रत्येकाच्या जागेवरती असलेल्या कर्तव्याचं परिपालन करणे, याचा अर्थ भौतिक धर्माचं पालन करणे. परंतु प्रत्येक जीवाचं स्वतःच्या प्रती सुद्धा एक कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य कोणतं? स्वतःचा उद्धार करून घेणं, स्वतःचं परमकल्याण करून घेणं हे प्रत्येकाचं परम कर्तव्य स्वतःच्या प्रती आहे. आणि यालाच अध्यात्म धर्म असं म्हणतात. आणि स्वतःचं परमकल्याण करून घेण्यासाठीच रात्रंदिवस प्रयत्न तुम्हाला मला करायचे आहेत महाराज. या 84 लक्ष योन्यांमध्ये असणारा मनुष्य जन्म जो की दुर्लभ वर्णन केलेला आहे,
दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा, असा दुर्लभ वर्णन केलेला आहे जो मनुष्य देह तो तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे। म्हणून जन्माला आल्यानंतर भगवंताची भगवतीची भक्ती करावी, भगवतीचा दास होऊन जावं, भगवतीची शरणागती करावी, अन्यथा हे जीवन व्यर्थ आहे। असा दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य देह जो तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे ना, आई भगवतीकडेच प्रार्थना करावी की हे आई, दुर्लभ अशा प्रकारचा देह तुम्हाला दान केलास, आता या जन्मामध्ये मला माझी काय कर्तव्य आहेत याची जाणीव तू मला करून दे। हा भाव वर्णन करताना संत एका ठिकाणावरती म्हणतात, नमन नमन जगदंब आई, 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 चरणावरी ठेवी तो डोई, चरणावरी ठेवी तो डोई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, चरणावरी ठेवी तो डोई, चरणावरी ठेवी तो डोई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, दुर्लभ हाची मनुष्य देह, दुर्लभ हाची मनुष्य देह, दुर्लभ हाची मनुष्य देह, दुर्लभ हाची मनुष्य देह, तुझ्या कृपेने साधेल सर्व, तुझ्या कृपेने साधेल सर्व, कर्तव्याची जाणीव देई, कर्तव्याची जाणीव देई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, कर्तव्यासी भुलोनी जाता, कर्तव्यासी भुलोनी जाता, पुनरपि जन्म से मागुता, पुनरपि जन्म से मागुता,
हरी ठेवी चरणी डोई हरी ठेवी चरणी डोई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब चरणावरी ठेवी तो डोई चरणावरी ठेवी तो डोई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब राम. म्हणून संत तुम्हाला मला उपदेश करताना म्हणतात की उगा जन्माला आलो म्हणून जगायचं, सारेच जण जन्माला आले राहतात म्हणून आपणही राहायचं, आणि सारे जसे मरून जातात तसं आपणही मरून जायचं. नाही महाराज, असं जगू नये, असं जन्मू नये, असं जगू नये आणि असं मरू सुद्धा नये. जन्माला यावं विशेषरित्या, जीवन जगावं विशेषरित्या, आणि मरायची जर का वेळ आली ना तर मरावं सुद्धा विशेषरित्या महाराज. आता कृतीच्या दृष्टीने मरण हे विशेष असू शकत नाही, कारण मरणाच्या वेळेला मरणाऱ्या व्यक्तीची काय धारणा आहे, त्याची मन, बुद्धी, चित्त यांची काय धारणा आहे याच्यावरून त्याला प्राप्त होणारं मरण हे श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे हे ठरत असतं. आणि साधू संतांनी तर आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण जन्माला आलो याचा अर्थ एक ना एक दिवस आपण सारे मरणार आहोत. मग जन्म जरी आपला विशेषरित्या नाही झाला जसा साधू संतांचा झालेला आपल्याला दिसतो, अनेक साधू संत असे आहेत महाराज की ज्यांचा जन्म हा विलक्षणरित्या झालेला आहे. असा जन्म सामान्य मनुष्याचा होऊ शकत नाही. त्यांच्या जन्माच्या वेळेला विशेष अति विशेष घटना या घडलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं की श्रीमद आद्य शंकराचार्य महात्मे वर्णन करतात की ज्या वेळेला आचार्यांच्या आईसाहेब या तीर्थयात्रेला गेलेल्या होत्या, त्यावेळेला महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन विराजमान झाल्या, भगवंतांचं दर्शन घेतलं. अल्लोट गर्दी होती मंदिरामध्ये. मंदिरामधल्या एका खांबाशी टेकून आईसाहेब विराजमान झाल्या. भगवंतांकडे पाहता पाहता भाव मनामध्ये निर्माण झाला की मला पुत्र व्हायला पाहिजे. नेत्र उघडे आहेत, भगवंतांकडे पाहत आहेत आणि आईसाहेबांना भाव समाधी लागून गेली. जशीच भाव समाधी लागली, आईसाहेब पाहत आहेत की भगवंतांकडून
एक अतिशय विलक्षण छोटंसं बाळ रांगत 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 माझ्याकडे येत आहे आणि जसंच जवळ आलं तसंच गुप्त होऊन गेलं. हा प्रसंग आईसाहेबांसोबत तीर्थयात्रेला असताना मंदिरामध्ये घडला. तीर्थयात्रा संपन्न करून आईसाहेब घरी आल्या. थोड्याच दिवसामध्ये लक्षात आलं की आईसाहेब गर्भवती आहेत. यथायोग्य समयाला प्रसूती झाली आणि जे बाळ आईसाहेबांनी मंदिरामध्ये पाहिलेलं होतं अगदी तसेच नेत्र, तसाच वर्ण, तसेच ओठ, तसेच केश, अगदी वय सुद्धा सारखं होतं महाराज. जे भावसमाधीमध्ये असताना जे रूप त्या बाळाचं पाहिलं होतं तेच रूप असलेलं बाळ आज आईसाहेबांच्या खुशीमध्ये होतं. आणि श्रीमद आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. श्रीमद आद्य शंकराचार्य प्रगट झाले. अशा विलक्षण घटना महाराज. म्हणून तर आपल्याला सतत उपदेश केला जातो की साधू चरित्र, संत चरित्र हे पाहायला पाहिजे. नाही अशा प्रकारे आपल्या साऱ्यांचा जन्म झाला, काही हरकत नाही. अहो, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, ही काय कमी सामान्य गोष्ट आहे का? कारण आपण मनुष्य रूपामध्ये आलो याचा अर्थ आपण काहीही करू शकतो. सारं काही करण्याचं सामर्थ्य आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त होत असतं महाराज. आणि म्हणूनच असा दुर्लभ देह ज्या वेळेला प्राप्त होतो त्यावेळेला संत तुम्हाला मला म्हणतात की भगवंतांची, भगवतीची शरणागती करायला पाहिजे. अहो, पण का शरणागती करायला पाहिजे? तुम्ही सांगता भगवतीची शरणागती करा म्हणून आम्ही करायला पाहिजे का? सारे जण तोच उपदेश करतात, भगवतीची शरणागती करावी, भक्ती करावी, उपासना करावी. कशासाठी? लक्षात घ्या, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो ना त्याची शरणागती करायला पाहिजे. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो त्याला नमस्कार केला जात असतो, त्याला नमस्कार करावा. जे समान वयाचे आहेत त्यांच्यासोबत मैत्री भाव ठेवावा आणि जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांच्यावरती पुत्रवत, बंधुवत प्रेम करायला पाहिजे. आणि हीच शिकवण श्रीमद भागवताने आपल्याला दान केलेली आहे. ज्या वेळेला श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादजी महाराजांचं चरित्र गायन केलं त्यावेळेला ही शिकवण शुकदेवजी महाराज तुम्हाला मला देतात. आणि ज्या वेळेला तुम्हाला मला हे ज्ञात होतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कुणीतरी या जगामध्ये आहे आणि नाही ज्ञान झालं तरी कथा, कीर्तन, भजन कशासाठी असतात महाराज? हे ज्ञान करून देण्यासाठीच असतात की आपल्यापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ शक्ती या जगामध्ये विद्यमान आहे. म्हणून श्रेष्ठ व्यक्ती समोर आला की त्याला नमस्कार करावा. भगवंतांना काय असतो? नमस्कार. भगवतीला काय असतो? नमस्कार. साधू संतांना काय असतो? नमस्कार. याच्याही पुढे जाऊन साऱ्यांनी साऱ्यांना करावा नमस्कार. परंतु कोणत्या भावनेने? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जान माझा, असं ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना म्हणतात. वंदन भक्ती ज्ञानोबा रायांनी आपल्याला शिकवली महाराज. कशासाठी? कारण ते परमचैतन्य या चराचरामध्ये, या अणुअणूमध्ये, या घटाघटामध्ये व्याप्त आहे आणि तिच्याच आधारावरती, तिच्याच शक्तीवरती महाराज आपल्या साऱ्यांचं जीवन हे चालू आहे याची जाणीव ठेवायला पाहिजे. ज्याप्रमाणे कठपुतलीचा खेळ असतो,
ज्याला बोलीभाषेमध्ये कळसूत्री बाहुली किंवा कठपुतली असं म्हणतात. आपण साऱ्यांनी तो खेळ पाहिला असेल. काय आहे त्या खेळामध्ये? ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला बाहुल्या ह्या समोर नाचताना दिसतात, परंतु त्या कशा नाचत आहेत, कुणाच्या आधारावरती नाचत आहेत हे मात्र दिसत नाही. कारण त्या बाहुल्यांना नाचवणारा हा कुठेतरी पडद्याच्या आड लपून त्याचा खेळ आपल्याला दाखवत असतो. तसंच भगवतीचं आहे. ती कुठेतरी पडद्याच्या आड लपून आहे आणि तिचा खेळ हा आपल्या साऱ्यांना दाखवते आहे महाराज. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला मला नव्हे नव्हे समस्त सृष्टीला, समस्त जीवांना आई भगवतीचा आधार आहे. तुम्ही मी करत असलेली प्रत्येक गोष्ट ही तिच्या शक्तीवरती होते आहे. प्रत्येक गोष्ट. मग ते जेवण करणं असो, खाल्ल्यानंतर पचणे असो, आपण जेवण करत आहोत याची जाणीव होणे हे सुद्धा तिच्याच शक्तीमुळे संपन्न होतं. तिच्याच शक्तीमुळे आपल्याला कळतं महाराज. पहा, खूप बारकाईनं विचार आहे. त्या भगवतीच्या शक्तीचा पत्ता लागणं सामान्य गोष्ट नाही. ठिकठिकाणावरती तिच्या शक्तीचा अनुभव तुम्हाला मला हा येऊ शकतो आणि लक्षात येऊ शकतं की ती जर नसेल ना तर काहीच नाही. आणि त्याच शक्तीला परांबिका, आई भगवती, जगदंबा असं म्हणतात. आणि साधू संत सुद्धा आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देताना म्हणतात की आईचाच एकमेव आधार तुम्हा आम्हा साऱ्यांना आहे. आईचा आहे सर्व आधार, 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 आईचा आहे सर्व आधार. परमार्थाचे मूळ असोनी, परमार्थाचे मूळ असोनी, दावे साक्षात्कार, दावे साक्षात्कार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार. किती जरी विद्या हाची शिकला, किती जरी विद्या हाची शिकला, शब्दार्थाने ज्ञानी बनला, शब्दार्थाने ज्ञानी बनला. भुलवी आई फार, भुलवी आई फार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार. योगी असो वा ज्ञानी असो हा, योगी असो ज्ञानी असो, साक्षात्कारी पंडित असो हा, साक्षात्कारी पंडित असो,
दावी चमत्कार बलात्कारे आकर्षण करुनी बलात्कारे आकर्षण करुनी मोह करी अनिवार आईचा आहे सर्व आधार आईचा आहे सर्व आधार आईचा आहे सर्व आधार सर्वांनी आईला शरण जावोनी सर्वांनी आईला शरण जाऊनी घट्ट तिचे चरण धरोनी घट तिचे चरण धरोनी विसरा हो देहास बाह्य सृष्टीचा त्याग करिता हरिला नाही उधार आईचा आहे सर्व आधार आईचा आहे सर्व आधार आईचा आहे सर्व आधार आईचा आहे सर्व आधार. ती शक्ती या चराचरामध्ये विराजमान झालेली आहे. तिच्याच सत्तेवरती तर हे सारं चाललेलं आहे ना महाराज. म्हणून सतत मी करतो असं म्हणत जाऊ नये. असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्यामध्ये शक्ती आहे, मी हे करू शकतो असं जर का आपण म्हणतो, मग शक्ती आहे हे जर का मान्य आहे ना, तर मी करतो असं का म्हणावं? शक्ती आहे हे जर का मान्य आहे तर मी म्हणतो असं का म्हणावं? कारण आपलं म्हणणं सुद्धा तिच्याच शक्तीवरती तर आपण बोलत आहोत ना. मगाशीच आपण ऐकलं की आपल्याला जे वाटतं हे सुद्धा तिचं वाटणं आहे. मग आपलं करणं कसं असू शकेल? लक्षात घ्या, एका सीमेवरती जाऊन मनुष्याची शक्ती ही कमीच पडत असते. म्हणून तर तिच्या शक्तीचा आधार तुम्हाला मला घ्यायला सांगितलेला आहे. पुष्कळ आपण म्हटलो, मी केलं, मी करतो आहे, परंतु त्याचं फळ हे किती प्रमाणात आपल्या पदरामध्ये पडतं आहे याचा विचार केला का कधी? मी केलेलं आहे असं म्हणतो, परंतु त्याचं फळ आपल्या पदरामध्ये पडतं आहे का? आणि ते पडलं तर ते इष्ट पडतं आहे का की अनिष्ट पडतं आहे याचा विचार सुद्धा झाला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की करणारी माणसं खूप करतात, परंतु त्याचं योग्य ते फळ त्याच्या पदरामध्ये पडत नाही. याला काय कारण आहे? त्यावेळेला समजून घ्यायचं की त्या शक्तीची उपासना आपल्याकडून होत नाही, त्या शक्तीची आराधना तुमच्या माझ्याकडून होत नाही. तिची शरणागती केलेली नाही, तिची शरणागती झालेली नाही, म्हणून आपण करत असलेली गोष्ट तिचं फळ हे आपल्याला योग्य ते भेटत नसतं. म्हणून एक ठिकाण असं येतं की त्यावेळेला हे स्वीकार करून घ्यायचं की हे आई, इथं मी काही करत नाही, इथं माझ्याच्याने काही होत नाही, जे होतं ते सारं तू करते आहेस, तू सारं करवून घेते आहेस, असा भाव हा मनामध्ये ठेवायला पाहिजे. आणि आपलं धर्मशास्त्र हे अति विकास पावलेलं आहे महाराज. आपल्या धर्मशास्त्रामध्ये त्या शक्तीला कसं प्रसन्न करून घेतात हे सांगितलेलं आहे.
त्या शक्तीला प्रसन्न करून घेण्याचे मार्ग, त्या शक्तीला आपलंसं करून घेण्याचे मार्ग, उपाय ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. वेदांमध्ये काय आहे, शास्त्रांमध्ये काय आहे? ती शक्ती आहे. वेदांमध्ये ती शक्ती आहे, शास्त्रामध्ये ती शक्ती आहे, ग्रंथामध्ये ती शक्ती आहे. ग्रंथ आपल्याला त्या शक्तीचं दर्शन करवून देतात आणि तिची जर का प्रसन्नता प्राप्त झाली तर आपण सारं काही प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून तुमच्या माझ्याच्याने जर का होत नसेल ना महाराज, तर आपण त्या शक्तीचं सहाय्य घ्यायला पाहिजे. त्या शक्तीला मंत्रशक्ती असं म्हणतात. मंत्राधीनम जगत सर्वम असं सूत्र सांगितलं जातं. आपल्याला जर का एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या मंत्राच्या आधाराने ती शक्ती प्राप्त होत असते, ती गोष्ट प्राप्त होत असते. आणि पौराणिक काळामध्ये ज्या वेळेला ऋषीमुनी हे साधना करण्यासाठी, ज्या वेळेला ऋषीमुनी हे कुटियेमध्ये विराजमान असायचे, कुटियेमध्ये राहायचे ऋषीमुनी, जवळ काहीच साधन सामुग्री नाही, कोणतंही आदिभौतिक प्रकारची सामुग्री जवळ नाही, परंतु जे हवं होतं ते एका क्षणात प्राप्त करून घेत होते. कशामुळे? मंत्रशक्तीमुळे. साधू संतांनी त्या शक्तीला प्रसन्न करून घेतल्याचा परिणाम की हवं ते त्यांना प्राप्त होत होतं आणि हवं ते समोरच्याला प्राप्त करून देत होते. म्हणून आपल्याला वाटून काही उपयोग होत नसतो. त्यासाठी त्या शक्तीची शरणागती, उपासना आपल्याकडून घडली पाहिजे. आपल्याला प्राप्त होत नाही याचा अर्थ त्या कार्यामध्ये असणारी, त्या कार्याचं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताची उपासना ही आपल्याकडून झालेली नसते. आपल्या शास्त्रामध्ये 33 देवता आहेत. प्रत्येक कार्याच्या मागे त्या त्या देवतेची आराधना, उपासना ही झाली पाहिजे. जसं की कोणतंही मंगल कार्य करण्याच्या आधी आपण सारेजण गणराजांचं पूजन करत असतो. ज्या वेळेला त्या आराध्याची उपासना आपल्याकडून होत असते त्यावेळेला ते कार्य हे सफल होत असतं. म्हणून ज्याला जे प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने त्या देवतेची उपासना करायला सांगितले. शक्ती आहे ती. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे असेल, ज्याला बुद्धी पाहिजे असेल त्याने सरस्वतीची आराधना करायला पाहिजे. ज्ञानशक्ती ती आपल्याला देत असते, बुद्धीचं वैभव, बुद्धीची शक्ती ती आपल्याला दान करत असते. अलीकडे या लॉकडाऊनच्या काळामध्ये एका शक्तीचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार झाला, प्रसार झाला. ती शक्ती कोणती? त्या शक्तीला प्रतिकार शक्ती असं म्हणतात. या प्रतिकार शक्तीचा फार उहापोह त्या काळामध्ये झाला आणि अजूनही होतो आहे. आणि धर्मशास्त्रामध्ये पाहिलं तर त्याच प्रतिकार शक्तीला दुर्गा असं म्हणतात. ज्या वेळेला प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला जिचं जागरण करावं तिला दुर्गा असं म्हणतात. दुर्गेचं जागरण झालं पाहिजे. म्हणून प्रतिकार शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर दुर्गेची आराधना करावी. तेज शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर गायत्रीची उपासना करावी. आणि अशी एक शक्ती जी तुम्हाला मला साऱ्यांनाच हवी असते, जिला संपत्ती शक्ती असं म्हणतात. त्या संपत्ती शक्तीसाठी महालक्ष्मीची उपासना करायला सांगितले. आणि याच्याही पुढे जाऊन एक अति महत्त्वाची शक्ती आहे महाराज, जिला प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही मी सारेजण
गेल्या कित्येक जन्मांपासून प्रयत्न करत आहोत. ती शक्ती कोणती? त्या शक्तीला आनंद शक्ती असं म्हणतात. किती प्रयत्न करतो आपण, नाही का? मला आनंद झाला पाहिजे. लक्षात घ्या, सुख वाटणं वेगळी गोष्ट, सुख प्राप्त होणं वेगळी गोष्ट आणि आनंद प्राप्त होणं वेगळी गोष्ट आहे. सुख प्राप्त झालं, सुखाच्या विरुद्ध आहे दुःख. सुख प्राप्त झालं याचा अर्थ दुःख हे प्राप्त होणारच. परंतु आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. एकदा आनंद जर का प्राप्त झाला तर तो कायम कायम टिकून राहतो महाराज. आणि ती आनंद शक्ती जिला म्हणतात ती परांबिका, भगवंतांची असलेली आराध्य श्री राधा. ती परांबिका शक्ती आहे, ती भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे. तिची प्राप्ती जर का झाली महाराज, तिची उपासना जर का आपल्याकडून झाली तर आनंद हा मिळून जात असतो. म्हणून आपल्याला सांगतात की शक्तीची आराधना करायला पाहिजे. त्या शक्तीला, त्या आनंद शक्तीला प्रार्थना करायला पाहिजे, तिची शरणागती करायला पाहिजे की हे आई, नाही जरी आमच्यामध्ये भाव असला, नाही जरी आमच्यामध्ये भक्ती असली, तरी सुद्धा आमची अधोगती तू कधी होऊ देऊ नकोस. संत म्हणतात, नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. अहो नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. कळत पण वळत नाही या मनाला, तारी तारी तू या भक्ताला, तारी तारी तू या भक्ताला, तू या भक्ताला, तारी तारी तू या भक्ताला. नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. कळत पण वळत नाही या मनाला, तारी तारी तू या भक्ताला, तारी तारी तू या भक्ताला, तारी तारी तू या भक्ताला. मन हे निर्मिण्या मागील हे तू, काय तुझा तो आई कळेना. मन हे निर्मिण्या मागील हे तू, काय तुझा तो आई कळेना. याच मनाने केली ग आई, बड्या बड्याची कशी ती दैना. याच मनाने केली ग आई, बड्या बड्याची कशी ती दैना. रंभा करी तप भंगा सीता बुडली कांचन मृगा. रंभा करी तप भंगा सीता बुडली कांचन मृगा. हे मानाच लाभी भटकायाला, तारी तारी तू या भक्ताला, तारी तारी तू या भक्ताला, तारी तारी तू या भक्ताला. सतकर्माची मनाला नावड, परनिंदे मध्ये सदाच लोळे. सतकर्माची मनाला आवड, परनिंदे मध्ये सदाच लोळे. व्यर्थ कल्पना घेऊन पाठी, मन हे घोडे चौखूर उधळे. व्यर्थ कल्पना घेऊन पाठी, मन हे घोडे चौखूर उधळे. त्या कळण्यास
संत नित्य दाविताती पंथ त्या कळण्या संत नित्य दाविताती बंद बल त्याच मार्गा लागे धावायाला तारी तारी तो या भक्ताला तारी तारी तो या भक्ताला तारी तारी तो या भक्ताला पशु पक्ष्यांच्या जन्मा येता खाणे आणि स्वैर विहरणे पशु पक्ष्यांच्या जन्मा येता खाणे आणि स्वैर विहरणे तूच घातले जन्मा मानवी हेतू तुझा तो तुझी ओळखणे तूच घातले जन्मा मानवी देतो तुला ओळखणे अचिंत्य ती शक्ती तिचा शोध घ्यावा चित्ती अचिंत्य ती शक्ती तिचा शोध घ्यावा चित्ती हाय रे जन्म तिला ओळखायाला तारी तारी तू या भक्ताला 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 सार असार काही कळेना ध्यान धारणा तीन घडे सार सार काही कळेना ध्यान धारणा तीन घडे स्मरण ही केवळ तेही घडेना परमार्थ तो फार पुढे स्मरण हि तेही घडेना परमार्थ तो काही न घडे हे विश्व जननी गुरु रूप तुझी जननी हे विश्व जननी गुरु रूप तुझी जननी विनय शरण येईल विमार्गाला तारी तारी तू या भक्ताला 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 नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती कळत पण वळत नाही या मनाला तारी तारी तू या भक्ताला 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 संत प्रार्थना करतात कशासाठी? कारण ज्या लोकामध्ये तुम्ही मी जन्माला आलेलो आहोत ना त्या लोकाला मृत्यू लोक असं म्हणतात. इथं जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. परंतु आतापर्यंत आपण सारेजण जीवित आहात. कशाच्या शक्तीवरती? कुणाच्या शक्तीवरती? आई भगवतीच्या शक्तीवरती. आतापर्यंतचं जीवन हे तिनं तुम्हाला मला दान केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये उगवलेली प्रत्येक पहाट, प्रत्येक सकाळ हे आई भगवतीचं आपल्याला देणं आहे. म्हणून तिची शरणागती करायला पाहिजे. नसता गर्भाशयामध्ये सुद्धा मृत्यू होतो ना महाराज. तो काय जन्माला आल्यानंतरच मनुष्याचा मृत्यू होतो असं थोडीच आहे. गर्भाशयामध्ये असताना सुद्धा मृत्यू होतो. ज्या वेळेला जीवपण ही दशा प्राप्त होते त्या वेळेपासून मृत्यू हा आपल्या पाठीमागे लागलेला आहे.
त्या वेळेपासून मृत्यूचा काळाचा डोळा हा आपल्यावरती आहे महाराज. परंतु आतापर्यंत आपण सारेजण जीवित आहात हे आई भगवतीच्या कृपेमुळेच. किती वेळेला आपण सारेजण या मृत्यूमधून सुटण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मृत्यू हा कोणाला सोडत नाही. माझा मृत्यू होऊ नये असं तर साऱ्यांनाच वाटतं, परंतु ते शक्य आहे का? नाही महाराज. आणि हेच तर या संसाराचं, या प्रपंचाचं सूत्र आहे, वर्म आहे की जे तुम्ही मी लक्षात घेतलं पाहिजे. उगीच साधू साधू का झालेत, संत संत का झालेत? साधू संतांनी प्रपंच का केला नाही? त्यांना प्रपंच करता येत नव्हता का? त्यांना संसार कर्म करता येत नव्हतं का? तुकाराम महाराजांना जहागीरदारी सांभाळता येत नव्हती म्हणून ते भक्त झालेत का महाराज? अहो, विवाहाच्या वेदीवरती उभा असलेला नारायण अर्थात समर्थ रामदास स्वामी सावधान म्हटल्याबरोबर पळून जातात का? त्यांना भीती वाटते का की आता माझा विवाह होणार आहे, मला धर्मपत्नी येणार आहे, मला लेकरं बाळ होणार आहेत, मला हा प्रपंच करायचा आहे, याचं भय आहे का महाराज? नाही. आणि असा विचार तुम्ही मी करू सुद्धा नाहीये. मग तुम्ही म्हणताल की हा जर विचारच करायचा नाही तर तुम्ही बोलता कशाला? तर कसं आहे, काही काही सूत्र सोडवण्यासाठी ते बोलावं लागत असतं. त्यावेळेला त्या सिद्धांताची, त्या सूत्राची उकल ही होत असते. साधू संतांच्या लक्षामध्ये ते वर्म आलं, म्हणूनच त्यांनी परमार्थ केला. साधू संतांच्या कृतीच्या पाठीमागचं जे सूत्र असतं तो तुमच्या माझ्यासाठी जीवन जगण्याचा आधार होत असतो. साधू संतांच्या कृतीमागचं जे वर्म आहे ते तुमच्या माझ्यासाठी ज्ञान प्रकाश आहे, ती तुमच्या माझ्यासाठी उद्धाराची वाट आहे, तो तुमच्या माझ्यासाठी परमकल्याणाचा मार्ग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपला विषय चाललेला होता की साधू संतांना कोणी प्रपंच करू नका असं म्हटलं होतं का? साधू संतांना प्रपंच करायची इच्छा नव्हती का? ते सूत्र त्यांनी लक्षात घेतलं, ते सूत्र त्यांनी जाणलं, म्हणून साधू साधू झालेत, म्हणून संत संत झालेत. ते वर्म जर का तुमच्या माझ्या लक्षामध्ये जर आलं असतं तर तुम्ही मी संसार प्रपंच करत बसलो असतो का? इतक्या वर्षांपासून या संसाराचा ताप, दुःख, कष्ट सहन करत बसलो असतो का? नाही महाराज. परंतु ते सूत्र लक्षात येण्यासाठी, ते वर्म लक्षात येणं ही दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि ते वर्म लक्षात यावं याच्यासाठीच तर संतांचं चरित्र गायन केलं जातं. संतांचं चरित्र श्रवण करायला पाहिजे, भगवतीची कथा श्रवण करायला पाहिजे, भगवंतांचं चरित्र श्रवण करायला पाहिजे. त्यावेळेला जे सूत्र साधू संतांच्या लक्षात आलं ते सूत्र तुमच्या माझ्या लक्षामध्ये येत असतं. आणि म्हणूनच ऐकायची असते भगवतीची कथा. आणि त्या भगवतीला धन्यवाद द्यायला पाहिजेत की हे आई, कशासाठी धन्यवाद द्यायचे? माझा जन्म झाल्यापासून ज्या मृत्यूचा डोळा माझ्यावरती आहे तरी सुद्धा आजपर्यंत तू माझं रक्षण करते आहेस हे आई, यासाठी तुझे धन्यवाद आहेत. नसता या काळाने आपल्याला कधीच खाऊन घेतलं असतं ना, परंतु तरी सुद्धा आपण जिवंत आहोत. कशाच्या शक्तीवरती? कुणाच्या कृपेवरती? भगवतीच्या. ती भगवती प्राणशक्तीच्या रूपाने तुमच्या माझ्यामध्ये विराजमान झालेली आहेत, म्हणून आपलं जीवन चालत आहे, म्हणून आपले श्वास चालत आहेत, म्हणून आपण हे कर्म करत आहोत महाराज.
मग आता आपल्या लक्षात जर येतं की ही प्राणशक्ती ती जगदंबा होऊन विराजमान झालेली आहे, तर जोपर्यंत ही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपण सत्कर्म करायला पाहिजे, या देहाकडून सत्कर्म करून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण पुष्कळ म्हणतो, महाराज अहो आता धडधाकट आहो तोपर्यंत खाऊन घेऊ, पिऊन घेऊ, फिरून घेऊ. शरीर चांगलं आहे, शरीर सौष्ठव वाजून चांगलं आहे तोपर्यंत साखर खाऊन घेऊ, जिलेबी खाऊन घेऊ, गुलाबजामुन खाऊन घेऊ. एकदा जर का शुगर झाली तर काहीच खाता येणार नाही, हे आपणच म्हणतो ना. हा झाला सामान्य विचार, जो की आपण रोज करत असतो. परंतु हरिकथेमध्ये येऊन याच्या पुढचा विचार आपल्याला करायचा असतो. याच्या पुढचा विचार हरिकथा आपल्याला दान करत असते. महाराज, घरातले विचार वेगळे असतात, मंदिरातले विचार वेगळे असतात, हरिकथेमधले विचार हे वेगळे असतात. घरीदारी एकच असून चालत नाही. मंदिरामध्ये आलो तर भक्त म्हणूनच राहायला पाहिजे, हरिकथेमध्ये आलो तर श्रोता म्हणूनच राहायला पाहिजे, आणि सद्गुरूंसमोर आलो तर सतशिष्य म्हणून राहायला पाहिजे. म्हणून घरातले विचार हे अतिसामान्य विचार असतात, परंतु भगवतीच्या कथेमधले विचार हे सामान्य विचार नसतात, तो विवेक असतो. असा विवेक जो हरिकथेशिवाय, भगवतीच्या कथेशिवाय तुम्हाला मला प्राप्त होऊ शकत नाही. संत म्हणतात, बिनु सत्संग विवेक होई, 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 बिनु सत्संग विवेक होई. राम कृपा बिनु सुलभन सोई, 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 बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. हरिकथेमध्ये आल्याशिवाय, संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय तो विवेक आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून घरातले विचार हे सामान्य असतात, सत्संगामध्ये प्राप्त होणारे विचार ते सामान्य विचार नसतात, तो विवेक असतो.
हा विचार या देहाच्या पुढे जाऊन केला जातो. या देहाच्या पुढे जाऊन तो विचार करायला पाहिजे. या देहाच्या पुढे जाऊन जी दृष्टी आहे ती दृष्टी हरिकथा सत्संग तुम्हाला मला दान करत असते. म्हणून हरिकथेमध्ये यायला पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे. कारण या देहाच्या पुढे जाऊन जी दृष्टी आहे, जे दर्शन आहे, ते संत तुम्हाला मला दान करत असतात. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचेने. ती दृष्टी कोणती आहे मग? तर त्या दृष्टीलाच परांबिका आई भगवती असं म्हणतात. या देहाच्या पुढे जाऊन ती दृष्टी तुम्हाला मला पाहायची आहे. आणि ते परमतत्व पाहण्यासाठीच तर नारायण, ब्रह्मदेव, भगवान शंकर हे अखंड लालायित असतात. म्हणून घरातला विचार हा वेगळा असतो, हरिकथेमधला विचार हा वेगळा असतो. घरी जो विचार करतो तोच हरिकथेमध्ये जाऊन करायचा नाही. घरी ज्या चर्चा रंगतात त्याच चर्चा हरिकथेमध्ये येऊन ऐकायच्या नसतात. यामुळे हरिकथेमध्ये आल्याचा काही फायदा सुद्धा होत नाही महाराज. काही जण म्हणतात की काय महाराज तुम्ही काहीतरी वेगळंच सांगत आहात. अहो काहीतरी आपल्यातलं सांगा ना. तुम्ही संसाराच्या चर्चा सांगा, तुम्ही असं सांगा, तुम्ही तसं सांगा. तुम्ही काय भलतंच काहीतरी वेगळं बोलत आहात. अशा माणसाने घरीच राहावं, कथा मंडपामध्ये येऊ नये. घरी दारी जर का सारखंच असलो महाराज तर आपली प्रगती कधी होणार आहे? घरी जी चर्चा रंगती तीच चर्चा जर का आपण हरिकथेमध्ये येऊन करत असलो तर आपला विकास, आपली प्रगती ही कधी होणार आहे? पहा, एखादं लेकरू असतं, ते लेकरू पहिलीमध्ये गेलं, पहिलीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, परीक्षा दिली, आता तर दुसरीच जाणार आहे. परंतु तो जर का म्हणायला लागला की मला नाही दुसरीच जायचं, मला पहिलीतच राहायचं आहे, मला पहिलीचाच अभ्यासक्रम आवडतो आहे, असा जर का विचार त्यानं केला तर त्याची प्रगती शक्य आहे का महाराज? तसं तुमचं माझं असतं. आपला सुद्धा हा अभ्यासक्रमच असतो जर का आपण मानला तर. आतापर्यंत काय खायचं, कसं खायचं, काय घालायचं, काय करायचं हा विचार खूप झाला. आतापर्यंत देहाचं संगोपन आपण खूप केलं. आता इथून पुढं जरासं आत्म्याचं संगोपन करायचं आहे. जी दृष्टी साधू संतांना तुम्हाला मला दान करायची आहे त्या दृष्टीचं दर्शन घेण्यासाठी आपण आता इथून पुढे सक्षम व्हायचं आहे. म्हणून घरचा विचार हरिकथेमध्ये आला नाही पाहिजे. अदृश्य दर्शने संतांचे, अदृश्य दर्शने संतांचे, अदृश्य दर्शने संतांचे, अदृश्य दर्शने संतांचे, अदृश्य दर्शने संतांचे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे,
रवी दीप हीरा दाविती देखणी अदृश्य दर्शने संतांचे अदृश्य दर्शने संतांचे त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर ज्याप्रमाणे या जगतामध्ये सूर्याचा प्रकाश उदयाला आला तर आपल्याला हे जगत दृश्यमान होत असतं. सूर्याच्या प्रकाशावरती आपण सारे व्यवहार कर्म ज्याप्रमाणे करू शकतो त्याचप्रमाणे हरिकथा, भगवतीची कथा, साधूंचा संग तुम्हाला मला प्रकाश दान करत असतं. याच्यासाठी भगवतीच्या कथेमध्ये यायला पाहिजे. आपण जगत असलेल्या जीवनाची सूत्रे काय आहेत, आपण जगत असलेल्या जीवनाचं खरं वर्म काय आहे हे जाणून घेण्यासाठी कथेमध्ये यायला पाहिजे. एक जिज्ञासा मनामध्ये घेऊन यायला पाहिजे की मी अजून माझ्या भगवतीबद्दल, तिच्या नामाबद्दल, तिच्या रूपाबद्दल, तिच्या स्वरूपाबद्दल मी अजून काय काय श्रवण करू, अशी जिज्ञासा, अशी इच्छा मनामध्ये घेऊन हरिकथेमध्ये यायला पाहिजे. महाराज, हरिकथा, भगवतीची कथा ही आपल्या साऱ्या प्रश्नांचं निरसन करत असते. मनाची विकल झालेली अवस्था, चित्ताची विकल झालेली अवस्था, या संसाराच्या तापाने छिन्न विछिन्न झालेलं हृदय हरिकथा, भगवतीची कथा आपल्या साऱ्या दुःखांचा नाश करत असते. मनाची विकल झालेली अवस्था भगवतीच्या कथेमध्ये दूर होत असते. महाराज, आणि हा लाभ काही एकट्या श्रोत्यालाच किंवा एकट्या वक्त्यालाच प्राप्त होतो असं नाही. लक्षात घ्या, कथा ही कुणामध्ये भेद करत नाही. तिच्यासाठी श्रोता जसा महत्वाचा, वक्ता जसा महत्वाचा, तसा श्रोताही तितकाच महत्वाचा असतो. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकरामध्ये कधी भेद करत नाही, तिच्यासाठी तिचा पुत्र जितका लाडकाच आहे तितकीच तिची कन्या सुद्धा लाडकी असते. तिच्यासाठी जसा तिचा ज्येष्ठ पुत्र लाडका आहे तसाच कनिष्ठ पुत्र सुद्धा लाडका असतो. महाराज, त्याच रीतीनं हरिकथा, भगवती, भगवंत हे कुणामध्ये भेद करत नाही. परंतु आपण जर का प्रामाणिकपणे तिची कथा श्रवण करत असो, आपण जर का प्रामाणिकपणे शुद्ध चित्ताने जर का तिची हरिकथा गायन करत असू, श्रवण करत असू, तर जो लाभ कथेमध्ये सांगितलेला आहे तो लाभ हा प्राप्त होत असतो. जितक्या शुद्ध पद्धतीने आपण तिची कथा श्रवण करू तितक्या शुद्ध पद्धतीने तो लाभ ती आपल्याला प्राप्त करून देत असते. म्हणून आपण किती प्रामाणिक आहोत याच्यावरती आपल्याला प्राप्त होणारा लाभ हा अवलंबून असतो. अनेक भक्त हे नुसते कथेने उद्धरून गेले, अन्य कोणतं साधन त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारलंच नाही. अखंड फक्त कथा श्रवण, जीवनभर अनेकानेक महात्म्यांनी फक्त कथा श्रवण केली, कथा गायन केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. असं अलौकिक अशा प्रकारचं, विलक्षण अशा प्रकारचं महात्म्य भगवतीच्या कथेचं, भगवतीच्या नामाचं आहे. भगवतीची कथा ही मनाला सुखदान करत असते. आणि जो या कथेला, भगवतीच्या कथेला, भगवतीच्या नामाला जो शरण येतो त्याचं जीवन हे परिपूर्ण आनंदाने,
आई भगवती संपन्न करून टाकत असते आणि त्या साधकाला भक्तीच्या अति उच्च पायरीवरती शिखरावरती भगवती नेऊन पोहोचवत असते महाराज. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख वाप्नुयात्. हे वैदिक धर्माचं सूत्र, हे सनातन धर्माचं सूत्र की या सृष्टीमधला प्रत्येक जीव हा आनंदामध्ये मग्न असला पाहिजे. त्या निरामय आनंदामध्ये त्याचं सतत विचलन हे चाललं पाहिजे. अशी मंगलता, अशी पवित्रता या त्रिभुवनामध्ये राहिली पाहिजे महाराज. ही आपली प्रार्थना आहे, ही आपली प्रतिज्ञा आहे समस्त मानवांसाठी. आणि तसं पाहायला गेलं तर भक्ताच्या चरित्राने कोण सुखी होत नसतं, भगवतीच्या चरित्राने कोण सुखी होत नसतं, भगवंतांच्या चरित्राने कोण सुखी होत नसतं महाराज. कथा श्रवण करणारा सुखी होतो, कथा गायन करणारा सुखी होतो. एवढंच नव्हे तर ही समस्त सृष्टी आनंदीमय होऊन जाते. या भूमीवरती असलेले तृण गवत हे सुद्धा आनंदाने असे वाऱ्यावरती डोलतात महाराज. जोपर्यंत भगवतीच्या कथेचा नामाचा उच्चार ध्वनी या त्रिभुवनामध्ये फिरतो आहे तोपर्यंत हे सारं त्रिभुवन, हे वातावरण हे पवित्र होऊन जात असतं. हा महिमा आहे कथेचा, हा महिमा आहे भगवतीच्या नामाचा. आणि असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर का आपण सुख दान केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं, असं आपलं शास्त्र सांगतं. परंतु जो यजमान हरिकथा आयोजित करतो, नियोजित करतो, त्याने आयोजित केलेल्या कथेचा परिणाम हा त्रिभुवनावरती, त्या वातावरणावरती होत असतो महाराज. आणि त्या कथेमुळे ज्या वेळेला हे समस्त जीव प्रसन्न होऊन जातात त्यावेळेला हे कोटी कोटी असणारे जीव त्या आयोजनकर्त्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. मग विचार करा, जर का एकाला सुखदान केल्याने एवढं पुण्य होतं तर ज्या वेळेला कळत न कळत आपल्याकडून हरिकथेचं आयोजन होतं, गायन होतं, श्रवण होतं, त्यावेळेला किती पुण्य आपल्याला प्राप्त होत असेल. म्हणून लक्षात घेतला पाहिजे भगवतीच्या कथेचा, भगवतीच्या नामाचा महिमा. आणि आपल्या साऱ्यांची इच्छा होती अनेक महिन्यांपासून की आपल्या आश्रमामध्ये देवी भागवत कथा व्हायला पाहिजे. ज्याच्या मनामध्ये हा संकल्प आला असेल त्याला किती जीव धन्यवाद देत असतील महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे आपल्याला वाटलं म्हणून झालं का? हे तिला इच्छा होती गायन करून घ्यायची, तिला इच्छा होती श्रवण करून घ्यायची, तिला इच्छा होती आयोजन नियोजन करून घ्यायची म्हणून झालं महाराज. इथं आपलं काय आहे? इथं आपण करणारे कोण आहोत? म्हणून लक्षात घ्या की या जगतामध्ये जे काही होतं ते सारं आई भगवतीच्या इच्छेवरती होत असतं. म्हणून या 7 दिवसामध्ये आपण सारेजण जेवढा कथाभाग श्रवण करणार आहोत त्या कथाभागामध्ये एक मुख्य गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की ही क्रिया घडली याच्या पाठीमागचं कारण हे आई भगवतीची इच्छा आहे. इथं त्या भक्ताचं काही नाही महाराज, त्या भक्ताकडून आई भगवतीला हे करून घ्यायचं होतं म्हणून आई भगवतीनं हे करून घेतलेलं आहे. या ठिकाणावरती स्वतंत्र कुणी नाही. अहो, जिथे ब्रह्मा विष्णू महेश हे स्वतंत्र नाही तिथं तुम्ही मी स्वतंत्र कसं असू शकणार? म्हणून हा सारा आई भगवतीच्या इच्छेचा परिणाम आहे. आई भगवती इच्छा करते ब्रह्मदेवांना, आई भगवती आज्ञा करते ब्रह्मदेवांना, म्हणून ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात. आई भगवती शक्ती दान करते ब्रह्मदेवांना
म्हणून ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात. आई भगवती नारायणांना शक्ती दान करते म्हणून नारायण या सृष्टीचं पालन करतात. आई भगवती भगवान शंकरांना शक्ती दान करते म्हणून भगवान शंकर या सृष्टीचा संहार करत असतात. इथं ब्रह्मा विष्णू महेश स्वतंत्र नाहीत. कोणती शक्ती त्यांना दान केलेली आहे आई भगवतीनं? ब्रह्मदेवांना शक्ती दान केली रजोगुणात्मिका महासरस्वती. नारायणांना शक्ती दान केली सत्वगुणात्मिका महालक्ष्मी. आणि भगवान शंकरांना शक्ती दान केली तमोगुणात्मिका महाकाली. त्यांच्या सहाऱ्यावरती त्यांचं सहाय्य घेऊन ब्रह्मदेव महासरस्वतीचं सहाय्य घेऊन ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात. महालक्ष्मीचं सहाय्य घेऊन भगवान नारायण सृष्टीचं पालन करतात. आणि तमोगुणात्मिका महाकाली तिचं सहाय्य घेऊन भगवान शंकर या सृष्टीचा संहार करत असतात. आणि यांनाच महासरस्वती महालक्ष्मी महाकाली असं म्हणतात. आणि यांच्याच द्वारे आई भगवतीची उपासना ही आपण सारेजण करत असतो. ऐं ह्रीं क्लीं हे तीन जे शब्द आहेत, हे तीन जे अक्षर आहेत, हे आई भगवतीच्या स्वरूपाचं दान तुम्हाला मला करत असतात. म्हणून महासरस्वती या जगताची उत्पत्ती करते. महालक्ष्मी या जगताचं पालन करते. आणि महाकाली या जगताचा संहार करत असते. याचाच अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला मला सुद्धा आई भगवती शिवाय दुसरा आश्रय दुसरा आधार नाही. आपल्याला भगवंत दिसतात, परंतु भगवंतांनी धारण केलेली शक्ती दिसत नसते. शक्तीचं दर्शन आपल्याला इतक्या सहजासहजी होत नाही महाराज. मग शक्ती ती काय आहे? आपण चालतो, बोलतो, एकमेकांना आपण चालताना पाहतो, बोलताना पाहतो, प्रसाद सेवन करताना पाहतो. आपण एवढे हे नित्यक्रम करतो. आपण जे कार्य करतो हे कुणाच्या आधारावरती? हे शक्तीच्या आधारावरती. आपल्याकडे नेत्र आहेत, नेत्रामध्ये शक्ती आहे म्हणून आपण पाहू शकतो. आपल्याजवळ कान आहेत, कानामध्ये शक्ती आहे म्हणून आपण ऐकू शकतो महाराज. आपल्याकडे पाय आहेत, पायामध्ये शक्ती आहे म्हणून आपण चालू शकतो. आणि ह्याच शक्तीचं दर्शन वेदव्यासजी महाराज तुम्हाला मला देवी भागवताच्या माध्यमातून इथून पुढे 7 दिवस दर्शन करवून देणार आहेत. आणि अशा आई भगवतीची ही अनादी कालापासून उपासना आराधना ही होते आहे. आणि भगवंतांना सुद्धा ज्या वेळेला भक्त अति दुःखित आहे, ज्या वेळेला भक्ताचं चित्त हे वेदनेनं भरलेलं आहे, त्यावेळेला भक्तांनी सुद्धा अनेकानेक ठिकाणावरती भगवंतांचा आई म्हणून धावा केलाच ना. कशासाठी? कारण आई, भगवंत आणि भगवती हे काही भिन्न नाहीत महाराज. भगवंतांना ज्या वेळेला भगवंतांना आवाज द्यायची इच्छा झाली, त्यावेळेला भगवंतांना भक्तांनी आई म्हणून आवाज दिला. कशासाठी आई म्हणून आवाज दिला असेल? प्रश्न आहे. लेकराला आईची आठवण कधी येत असते? ज्या वेळेला लेकरू दुःखात आहे, वेदनेनं परिपूर्ण झालेला आहे, त्याच्या चित्तामध्ये वेदना आहे, त्यावेळेला जर का त्याला त्याची आई प्राप्त झाली
तर नुसतं आईच्या दर्शनाने महाराज त्याची सारी वेदना, सारे दुःख हे दूर होतात. मग याच्यासाठी आईला काही वेगळं करावं लागत नाही. आणि आईचं वात्सल्य हे काय तिनं जवळ घेतलं, तिनं डोक्यावरून हात फिरवला म्हणजेच प्राप्त होत असतं का महाराज? नाही. लक्षात घ्या, आईशिवाय लेकराच्या दुःखाचा नाश हा जसा दुसरं कोणी करू शकत नाही. मग ते आईचं नुसतं पाहणं जरी असो, आईचं नुसतं दिसणं जरी असो, आईचा स्पर्श असो किंवा आईची प्रेममयी दृष्टी जरी असली तरी सुद्धा आपल्या हृदयामध्ये असलेलं दुःख हे दूर होऊन जातं. आणि आपण साऱ्या माता भगिनी आहात. मातृत्व हा आपला स्वभाव आहे. आपलं मातृत्व काही संपुष्टात येऊ शकत नाही. मग लक्षात घ्या, जर का सामान्य लेकराची आई जर का तिच्या लेकराला असं दुःखी कष्टी बघू शकत नाही, तर ती अनंत ब्रह्मांडाची माता आहे महाराज. ती तुम्हाला मला दुःखी पाहू शकेल का? म्हणून ज्या ज्या वेळेला भक्तांना अनुताप उत्पन्न झाला त्या वेळेला भक्तांनी भगवंतांना आई म्हणून आवाज दिला. संत म्हणतात, ये ग विठाबाई, 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 माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, दीना आणि चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा, तुझ्या चरणीची गंगा, तुझ्या चरणीची गंगा, भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, इतक्या सहित त्वाबायावे, इतक्या सहित त्वाबायावे, इतक्या सहित त्वाबायावे, इतक्या सहित त्वाबायावे, माझे रंगनी नाचावे, माझे रंगनी नाचावे, माझे रंगनी नाचावे, भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, माझा रंग
मने नाम याची जनी मने नाम याची जनी मने नाम याची जनी भीमाणी चंद्रभागा भीमाणी चंद्रभागा भीमाणी चंद्रभागा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. पंढरपुरामध्ये कोण आहे आपले? आई आहे, म्हणूनच तर त्याला माहेर असं म्हणतात ना. या ठिकाणावरती एक गोष्ट लक्षात येते की भगवती आणि भगवंत हे काही भिन्न नाहीत, दोघं एक आहेत. भगवंतांना आई म्हणून हाक मारली कशासाठी? दुःखाचं निरसन व्हावं याच्यासाठी. अशी भगवती जी मातृरूप आहे, जी मातृरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अशा मातृरूप असलेल्या मातृस्वरूप असलेल्या आई भगवतीला नमस्कार असो. अशी आई भगवती जी मातृस्वरूप आहे. आणि अशा मातृस्वरूप असलेल्या आई भगवतीची कथा आपल्याला श्रवण करायची आहे, जिला आपण आजपासून साऱ्यांनी आरंभ केला. आता कशा रीतीनं या देवी भागवताची उत्पत्ती झाली, कशा रीतीनं शुकदेवजी महाराजांचा जन्म झाला. श्रीमद देवी भागवताचा हा जो कथाक्रम आहे, हा वेदव्यासजी महाराजांनी कशा प्रकारे प्रगट केला, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. मातृस्वरूप असलेल्या आई भगवतीचं जरासं संकीर्तन करू आणि या ठिकाणावरती मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. रेणुका माता की जय. अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अम्बे भवानी दुर्गा आनंदाने टाळी वाजवून नमो नमो. अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. नमो नमो अम्बे 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 नमो नमो. अम्बे भवानी दुर्गा महारानी 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 नमो
नमो अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 मा नमो 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 मा नमो 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 अम्बे नमो नमो जय नमो नमो अम्बे नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी जय नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो 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 अम्बे 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 नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे 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 नमो नमो रेणुका माता